नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे गोटे गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीकडे आणि साई इन्फ्रा डेव्हलपरचे सर्वेसर्वा अमित पाटील भैया हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्यांनी शून्यातून एम्पायर उभे केले. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकते त्याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. चला मग मित्रांनो, जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास. नमस्कार भैया. नमस्कार भैया, मी तुमचा परिचय दिलाच आहे, तरी पण तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात द्या. नमस्कार, मी अमित शांताराम पाटील, राहणार आत्ता सध्या शिवाजीनगर गोटे वारंजी फाटा. माझा जन्म याच ठिकाणी झाला व मी बरेच वर्ष बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत आहे. तसेच साई कृपा पतसंस्था या संस्थेचा मी महाव्यवस्थापकसुद्धा आत्ता काम बघतो आहे. तसेच सामाजिक कार्य वगैरे या सगळ्या क्षेत्रात मी पहिल्यापासूनच सहभागी असतो, सक्रिय असतो आणि बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. भैया, तुमचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला, तरी पण तुम्ही एवढे मोठे एम्पायर उभे केले. तुमचा जीवन प्रवास थोडक्यात सांगा. सर्वसामान्य कुटुंब म्हणजे माझे वडील प्राध्यापक होते YC कॉलेजवरती, यशवंतराव चव्हाण कॉलेजवरती. त्यामुळं पहिल्यापासून असं वडिलांनी कधी कोणती कमी पडून दिली नाही आणि मी व्यवसायात सक्रिय किंवा यशस्वी व्हायचं पहिलं कारण म्हणजे माझे वडील. कारण त्यांची खूप इच्छा होती की मी एक चांगला व्यावसायिक किंवा चांगला उद्योजक व्हावं. मला लहानपणापासून त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं, मोटिवेट केलं. आणि आपण समाजात बघतो शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा अशा उच्च स्तरावरती काम करणाऱ्यांची मुलं कोण व्यवसायात येत नाही. तो डॉक्टर, इंजिनियर होऊन पुणे, मुंबई अशा ठिकाणी जॉब करतो किंवा बाहेरच्या देशामध्ये चांगल्या जॉबला जातात. पण आमच्या वडिलांची इच्छा पहिल्यापासून होती की तू इथेच राहून इथेच काहीतरी करावं, आपल्याच मातीत राहून आपण. तर त्याच्यामुळं मी लहान असतानाच आमच्या वडिलांनी तशी तरतूद करून ठेवलेली होती. वारंजी फाट्यासारख्या चांगल्या ठिकाणी 2 गाळे वडिलांनी मी शाळेत असतानाच त्यांनी घेऊन ठेवले होते. त्यांनी सांगितलं की तू कमी शिकला तर चालेल पण व्यवसाय उत्तम पद्धतीने या ठिकाणी कर. पण त्यांना पण अपेक्षा नव्हती की मी बिल्डर व्हावं किंवा होईन, हे त्यांना पण वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांची इच्छा होती की छोटा मोठा इथंच त्यांना व्यवसाय करावा, पण मी बांधकाम व्यवसायात येईन किंवा मी एक चांगला बांधकाम व्यावसायिक होईन असं त्यांनासुद्धा वाटत नव्हतं किंवा त्यांची अपेक्षासुद्धा नव्हती. भैया, तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमची सुरुवात एका छोट्याशा मोबाईल शॉपीपासून झाली. हो. कालांतराने तुम्ही कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स या व्यवसायाकडे वळला. या व्यवसायाकडे वळण्याचे कारण नक्की काय? कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा बिल्डर व्हायचं हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं. पण अचानक आपण एवढ्या कमी वयात करू शकत नव्हतो. भांडवलाची पण होती किंवा थोडासा अनुभव गरजेचा असतो. खूप गोष्टी असतात कन्स्ट्रक्शनमध्ये की असं अचानक तुम्ही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा मोबाईल शॉपी टाकायचा निर्णय घेतला आणि मोबाईल शॉपीला पण त्यावेळी खूप चांगला व्यवसाय क्रेजसुद्धा होती. नुकतेच मोबाईल म्हणजे इंडस्ट्री या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉन्च झालेली होती, खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत होती. बरोबर अशा वेळी मी या व्यवसायात उतरलो. म्हणजे माझं दोन्ही पण मला व्यवसायात उतरायची अतिशय योग्य वेळ होती. मी त्यावेळी 2004-05 साली मोबाईल व्यवसायात आलो. त्यावेळी खरोखर मोबाईल इंडस्ट्री खूप बूम होत होती. त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने मोबाईलचा व्यवसाय केला. म्हणजे अतिशय चांगले. म्हणजे कराडमधले सुद्धा मोबाईलच्या दुकानदारांचा जेवढा व्यवसाय होत नव्हता तेवढा मी ग्रामीण भागात करत होतो. माझ्याकडं खूप लांबून माझे व्यवसाय कस्टमर होत होते. आणि आपल्या गावापासून म्हणजे वारुंजी कोटे गावापासून पाटणपर्यंत त्याच्यामुळे माझी प्रत्येक गावात ओळख होत गेली आणि तो फायदा मला माझ्या भविष्यातल्या व्यवसायांमध्ये होत गेला. त्याच्यामुळं मोबाईल शॉपीतून थोडे भांडवल जमा करत मग मी 8-9 वर्ष मोबाईल शॉपी चालवल्यानंतर मी वयाच्या 25व्या वर्षी मी बांधकाम व्यवसायात आलो.
तुमच्या आता बोलण्यावरून किंवा माहितीवरून मला असे जाणवले की तुम्ही म्हणजे गावाकडीलच मुलांसारखे होता. मग आता सध्या काय कंडिशन आहे की गावाकडील तरुण मुले नोकरीच्या शोधात शहराकडे वळले आहेत, त्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच अशी आत्ता परिस्थिती आहे की खूप मुलांना शहराकडचं अट्रॅक्शन आहे व मुलं आता शिक्षणानिमित्त किंवा व्यवसाय निमित्त किंवा नोकरीच्या निमित्तानं शहराकडे जात आहेत. पण सगळीच मुले शहराकडे गेली तर गावं ओस पडतील. आज पाटण तालुक्यात अशी परिस्थिती आहे की गावामध्ये जवान मुलं नाही आहेत, सगळी कामानिमित्त इकडं आहेत मुंबई पुण्याला. गावातल्याच एखाद्या मुलानं जर उद्योग चालू केला गावामध्ये तर त्याच्यामुळं अनेक मुलं तिथं थांबतील कामानिमित्त. तर असेच गावातल्या काही होतकरू मुलांनी बाहेर गावामध्ये किंवा शहरामध्ये न जाता आपापल्याच गावामध्ये चांगले व्यवसाय सुरू केले तर नक्कीच आपल्या गावाचं गाव पण सुद्धा राहील आणि आपल्यातल्या मुलांना बाहेर न जाता इथे काम मिळेल. नक्कीच भैया, अशी माझी अपेक्षा आहे. पण असं होत नाही आहे, त्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांनी पण काही सपोर्ट केलं पाहिजे मुलांना. ह्याच्यासाठी आणि असं काही नाही आहे की आपण खूपच दुर्गम भागामध्ये, आपण तसं सुपीक भागामध्ये आपण कृष्णा कोयनेच्या काठे कराडसारखं मोठं शहर आपल्या शेजारी आपल्या गावाला लागून, हेच आपलं भाग्य आहे की आपलं भाग्य आहे. आता मी सुद्धा एवढा व्यवसाय करतोय म्हणजे कराडला लागून आमचं गाव आहे म्हणून होय. मी जर खूप आउटसाईडला असतो तर बांधकाम व्यवसाय मी एवढं करू शकलो नसता. तर आपल्याला सुद्धा आपल्यातल्या मुलांना संधी की आपण आपल्याच गावात राहून कराड शहराला लागून असल्यामुळं जे कराड शहरामध्ये व्यवसाय आहेत त्यातलाच आपण कोणता तरी व्यवसाय निवडून काही दुकान वगैरे सुरू करून आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देऊ शकतो. त्यामुळे गावातल्या मुलांना गरीब मुलांना नोकरी पण उपलब्ध होऊ शकते. आणि पुण्या मुंबईला जाऊन राहणं, तिथला खर्च, तिथले भाडं, तिथलं मेस, तिथं होणाऱ्या आपल्या मुलांची पिळवणूक, तिथं 12-24 तास काम करावं लागतं, या गोष्टी होणार नाहीत. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याच भागातल्या मुलांनी उद्योजक होणं गरजेचं आहे. निश्चित भैया, तुम्ही योग्य सल्ला दिला मुलांना. मग आत्ता नक्की काळात कंडिशन भैया काय झाल्या, आता बघा तुम्ही एक गावाकडील तरुण उद्योजक पण आहात आणि एक राजकारणात पण अग्रेसर व्यक्ती आहात. मग जे गावाकडील तरुण उद्योजक आहेत ना, ते थोडा पैसा मिळाला की लगेच राजकारणात शिरतात. त्या मुलांबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्याबद्दल तुमचे विचार काय आहेत? नक्कीच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या गावाकडं हाच प्रॉब्लेम होतो आहे की थोडा पैसे मुलांच्या हातात आल्यानंतर थोडा व्यवसाय चालायला लागला की गावातलीच काही मंडळी त्यांना ग्रामपंचायतीला उभं करणे किंवा एखाद्या पक्षाचं पद घे म्हणणे किंवा एखादा युवा कार्यकर्ता, युवा नेता म्हणणे, हे केल्यामुळं त्या मुलाच्या व्यवसायांना खूप मोठा नुकसान होऊ शकते. कारण आपलं व्यवसायावरचं लक्ष पूर्ण केंद्रित न राहता ते आपलं राजकारण इकडं तिकडं दुर्लक्ष होतं आणि व्यवसायाला खूप त्याच्यामुळे होतं. आणि असे मी बरेच मुलं बघितलेत प्रत्येक गावात की थोडे पैसे आले की मुलं राजकारणात वळतात, नंतर मग राजकारणात पण नंतर व्यवसायात सुद्धा ते मागं पडतात आणि नंतर राजकारणात पण मागं पडतात आणि परत पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. तर माझं मत असं आहे की तुम्ही पूर्ण वेल सेटल झाल्याशिवाय तुम्ही राजकारणाचा कधीच विचार करू नका. असं मी म्हणत नाही की राजकारणात युवकांनी आलंच नाही पाहिजे, राजकारणात युवकांनी सुद्धा आलं पाहिजे. पण तशी आपली घरची परिस्थिती एकदा तुम्ही बनवून ठेवा, अशी बनवून ठेवा की आपण जरी आपल्या व्यवसायात लक्ष नाही दिलं तरी ते आपला व्यवसाय व्यवस्थित चालू राहिला पाहिजे, अशी सिस्टम बसवा आणि नंतर तुम्ही राजकारणात उतरा. तुम्ही अर्धवट व्यवसाय सोडून जर राजकारणात उतरला तर तुम्ही दोन्ही गोष्टीत मागं पडले जाणार आणि नंतर तुम्ही दोन्ही बाजूने संपलेला असणार. त्याच्यामुळे माझं मत आहे की युवकांनी राजकारणात न पडता पहिल्यांदा व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि नंतर राजकारण. म्हणजे तुमच्या घरात 2-3 व्यक्ती जर असतील, एकानं राजकारण बघायचं, एकानं व्यवसाय करायचा असं असेल तर ठीक आहे. पण जर एकच व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी बघणं असेल तर ते शक्य होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा आपण आपली घरची परिस्थिती सुधारवली पाहिजे, त्यानंतर तरुणांनी राजकारणाकडे वळले पाहिजे. असं राजकारणात वळणं गरजेचं नाहीये. एखाद्याला खूप इच्छा असेल तरच, पण सगळ्यांनीच जर राजकारणात व्यवसाय करत वळलं तर ते समाजासाठी सुद्धा ते घातक आहे. हो, बरोबर भैया. आता मी वळतो तुमच्या कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स या बिझनेस रिलेटेड प्रश्नांकडे. आजच्या या कॉम्पिटिशनच्या काळात तुम्हाला कोणकोणत्या प्रॉब्लेमशी सामना करावा लागला या बिझनेसमध्ये? आता कॉम्पिटिशन म्हणजे आता मी सुद्धा काम करताना असं
ग्रामीण भागामध्ये किंवा मुंडे, वारुंजी, गोटे अशा एरियामध्येच मी कन्स्ट्रक्शन करतो आहे. परंतु मला येणारा खर्च जो शहरी भागात जो खर्च आहे हां तोच ग्रामीण भागात आहे. असं काय नाही की मी ग्रामीण भागात कन्स्ट्रक्शन करतोय म्हणून मला सिमेंट कंपनी 10 रुपयांनी स्वस्त देणार आहे हां किंवा स्टील कंपनी म्हणणार आहे तुला 5 रुपये कमी स्टील दे. मला येणारा खर्च तेवढाच आहे. मग हा खर्चचा समतोल ठेवून दर घेणे ही खूप मोठी कसरत आहे. हां आणि ती कसरत करणे मला वाटत नाही शक्य कोणाला होईल. बरोबर आहे. मग त्याच्यामुळं कमी दरात सुद्धा फ्लॅट विकायचा म्हणजे जेमतेम दरामध्ये सर्वसामान्यांना परवडेल असा आणि कन्स्ट्रक्शनसुद्धा चांगल्या क्वालिटीचं द्यायचं ह्याचा हे बसवणं खूप म्हणजे हे आहे चॅलेंजिंग आहे. आणि हीच महत्त्वाची कोणते व्यवसाय आहेत की आपले प्रोडक्शन कॉस्ट आणि आपली सेलची कॉस्ट ह्याचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स नव्हे तर सध्याच्या कोणत्याही धंद्यात कॉम्पिटिशन झाले आहे. खूप झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळं आता तुम्ही कन्स्ट्रक्शन करणे, सेल करणे, मार्केटिंग करणे असे खूप मोठे हे चॅलेंजिंग काम आहेत. आणि कॉम्पिटिशन खूप आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. भैया, कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे भांडवल. तुम्ही या व्यवसायासाठी भांडवलाची उभारणी कशी केली? भांडवलाची उभारणी करणे हा खूप मोठा आत्ता हे आहे. पण मी ज्या व्यवसायात आलो त्यावेळी आत्ता जेवढं भांडवल लागतं तेवढ्याची आवश्यकता नव्हती. त्यावेळी स्वस्ताई पण होती. आता खूप महागाई झालेली आहे आणि आता भांडवलसुद्धा खूप लागतं. तरीसुद्धा त्या काळात मी माझ्या मोबाईल शॉपीच्या माध्यमातून जे पैसे सेव्हिंग केलेले होते, जे काही मी कुठे 1-2 ठिकाणी प्लॉट्स घेऊन ठेवलेले होते खुल्या जागा, त्यानंतर मी विकून या व्यवसायामध्ये आणि पण नंतर आमच्या वडिलांनी पण मला खूप मदत केली या व्यवसाय येण्यासाठी. त्यांनीसुद्धा मला भांडवल उभं करून दिलं. या दोन्ही सगळ्या माध्यमातून मी व्यवसायामध्ये उतरलो, बांधकाम व्यवसायामध्ये. आणि पहिली माझी 2-3 वर्ष शिकण्यातच गेली. असं खूप जास्त असं त्याच्यातून काही प्रॉफिट झाला नाही. पण नंतर हळूहळू शिकल्यानंतर मग मला त्या व्यवसायामध्ये चांगलं हे मिळावं लागलं आणि व्यवसाय पण खूप मोठा होत गेला. हळूहळू मी व्यवसाय वाढवत गेलो. म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे की तरुणांनी डायरेक्ट जास्त भांडवल घालून व्यवसाय करण्यापेक्षा आधी नॉलेज घेतले पाहिजे. मग त्या नॉलेज थ्रू व्यवसाय कोणताही व्यवसाय चालू करायच्या आधी कमीत कमी 1 ते 2 वर्ष त्या व्यवसाय जिथे असेल तिथे बिना पगारी मी तर म्हणतोय काम करा किंवा त्या ठिकाणी थांबून सगळी माहिती घ्या, पूर्ण अभ्यास करा, नंतरच त्या व्यवसायाकडे. अचानक तुम्ही व्यवसायात उतरला तर तुम्हाला सक्सेस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळेच तरुण मागे पडत आहे. आणि तरुणांचं कसं झालंय, जे पाहिजे ते लवकर पाहिजे. म्हणजे पेशन्स, संयम नावाची गोष्ट नाही. झटपट पैसा कमवायचा पाहिजे. मग या कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स फील्डमध्ये तुमचा आत्तापर्यंत सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कोणता आहे? तर मोठा म्हणजे साई पार्क म्हणून माझा एक मोठा प्रोजेक्ट होता. तो 64 फ्लॅट होते. त्याच्या 64 फ्लॅटचा. त्यातले 32 1 BHK आणि 32 2 BHK होते. त्यानंतर आता मी साई सिटी ए विंग आणि सी विंग असं दोन्ही चालू केलेत. तिथे आता 110 फ्लॅट आहेत. 110 फ्लॅट आहेत. म्हणजे हा सगळ्यात जो मी चालू आहे माझा, हा माझ्या याच्यातला सगळ्यात मोठा 110 फ्लॅटचा. आणि 110 फ्लॅट म्हणजे आपण काय शहरात बांधत नाही. शहरात नाही, ग्रामीण भागात बांधतोय. म्हणजे ग्रामीण भागात 110 फ्लॅट बांधून विकणे हे म्हणजे नॉट ए जोक. हे इथल्या म्हणजे एवढं असं शक्य होत नाही. मला खूप सुरुवातीला लोक म्हणायचे की हा ग्रामीण भाग आहे, ह्याच्यामध्ये तू सक्सेस होशील का नाही होणार. पण मला माझ्या कामावरती विश्वास. मी आजूबाजूच्या म्हणजे लोकांकडून माहिती घेतली. तुम्ही ग्रामीण भागात फ्लॅट बांधताय, पण साई इन्फ्रा हा असा एक ब्रँड झालाय की माणूस न बघता अमित पाटलांची बिल्डिंग म्हणल्यावर माणूस डोळं झाकून फ्लॅट विकत घेतात. म्हणजे ते कशामुळे शक्य झाले? हे कसं झालं, मी आता गेले 12 ते 13 वर्षाला व्यवसाय करतोय, पण आजपर्यंत कुठल्याही ग्राहकाची फसवणूक केली नाही. एखाद्या कस्टमरने फ्लॅट घेतला की त्याला फ्लॅट घेतल्यानंतर त्याने 2 वर्षांनी जरी त्याला काही प्रॉब्लेम आला तरी मी तो प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह करू शकतो. एखाद्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आला असेल, लाईटचा प्रॉब्लेम आला असेल, इतर काही प्रॉब्लेम असेल, तरी सुद्धा मला रात्री 10 वाजता फोन आला तर मी त्या ठिकाणी जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि हीच लोक मला नवीन कस्टमर देतात. माझ्या साईडचा कुठं बोर्ड नसतो, कुठं पेपरला जाहिरात नसते. जी माउथ पब्लिसिटीतून कस्टमरच मला कस्टमर देत गेले.
आज मी साई सिटी ए विंग बांधायला सुरुवात केलेली आहे, तर साई सिटी बी विंग मी जी पहिली बांधली होती त्यातल्याच लोकांनी माझ्याकडे आत्ता फ्लॅट बुकिंग त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे भाव असतील किंवा स्वतः ते पण असतील, अशा लोकांनी माझ्याकडे, म्हणजे मी पहिल्यांदा जे कस्टमरसाठी जी सेवा दिली किंवा जे आम्ही वागणूक दिली किंवा जे न फसवी करता ज्या आम्ही सेवा दिल्या त्याचं मग आम्हाला आता त्याचे फळ आता मिळायला त्याचा बेनिफिट आता मिळायला लागला आता. भैया मी होतो आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तुम्ही या कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स या फील्डमध्ये आत्तापर्यंत केलेली गुंतवणूक आणि तुमची वार्षिक उलाढाल किती आहे? आत्तापर्यंत तरी माझी 4 ते 5 कोटी रुपये गुंतवणूक झाली असेल. आणि दर वर्षाला माझी 9 ते 10 कोटी रुपयाची या व्यवसायात उलाढाल होते. म्हणजे आत्ता कसं झालं आहे, आता म्हणजे तरुण मुले काय बघतात ह्याचं म्हणजे गाडी कसली आहे किंवा काय कसलं आहे, पण ह्या मागचे कष्ट किती आहेत, घर कसलं आहे, गाडी कसली आहे, पण ह्या मागचं कष्ट किती हे बघत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तेच तरुणांनी आता एखादा मोठा उद्योजक चांगली गाडी घेऊन फिरत असेल, तो चांगल्या घरात राहत असेल, तो त्याच्या लाईव्हिश लाईफ जगत असेल, तर मुलांना अचानक तसं व्हावं लागतं. पण त्याच्या मागे त्यानं कष्ट किती केलेलं आहे, त्याचं किती त्यानं वर्ष त्यात काम केलेलं आहे हे लोकांना मुलांना आता दिसत नाही. त्यांना डायरेक्ट तसं बनायचं असतं, पण तसं होत नाही. आणि तसे जर करायला तुम्ही गेला तर नक्कीच कुठंतरी फसाल. त्याच्यामुळे माझं मुलांना मत एकच आहे की तुम्ही कमी ह्याच्यातून सुरुवात करा आणि नक्कीच तुम्ही कष्ट करत राहा. नक्कीच तुम्ही एक वेळ माझ्यासारखंच होशील किंवा माझ्यापेक्षा सुद्धा मोठा उद्योजक व्हाल. त्याच्यामुळे माझं मत असं आहे की अचानक तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करण्यापेक्षा किंवा हा करतोय म्हणून मला सुद्धा जमेल म्हणून तोच बिझनेस तुम्ही चालू करणार असं न करता कोणता व्यवसाय चालू करताना 1 वर्षभर त्या व्यवसायावर अभ्यास करा, तिथं काम करा आणि नंतरच तो व्यवसाय त्या व्यवसायाकडे वळा. असं माझं मत आहे. भैया मी आता शेवटचा प्रश्न विचारतो आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुम्ही एका छोट्याशा मोबाईल शॉपीपासून केलेली सुरुवात आज फॉर्च्युनर कारपर्यंत आणि फॉर्च्युनर कारच्या पलीकडे पोचली आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही मागे वळून बघितले, कारण एक छोटीशी मोबाईल शॉपी होती, तिथून सुरुवात केली, आज एवढे मोठे बनलाय. मागे वळून बघितल्यावर तुम्हाला काय वाटते? मागं वळून बघितल्यानंतर कधी कधी विश्वास बसत नाही की बाबा मी ज्या गाड्यामध्ये मोबाईल शॉपी चालू केलेली त्याच्या आजूबाजूच्या गाड्या विकत घेऊन मी आज पतसंस्था चालवतोय. मी आज एका पतसंस्थेत काम करतोय किंवा स्वतः चालवतोय, त्या पतसंस्थेचे संचालक संस्थापक आहे. मागं वळून बघितल्यानंतर मला म्हणजे असं वाटतं की खरोखर मी आजपर्यंत जे कष्ट केलं, माझ्या घरच्यांनी मला जी साथ दिली त्याचं मला फळ मिळालं आणि अजून सुद्धा मी असंच काम करत राहणार, कष्ट करत राहणार. आणि खरोखर ही साई इन्फ्रा जी कंपनी आहे ही आत्ता आपल्या तालुका जिल्हा लेवलला आहे, ही राज्य लेवलला नॅशनल लेवलला घेऊन जाणार ही माझी इच्छा आहे. आता प्रत्येकाच्या यशामागे कोण ना कोणतरी असते, तसं तुमच्या यशामागे कोण आहे असं तुम्हाला कोण वाटतं? सर्वप्रथम तर मला बांधकाम क्षेत्रात यायला माझ्या वडिलांनी भरपूर सपोर्ट केला. माझ्या आई वडिलांनी सपोर्ट केला. आणि नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीने सुद्धा मला तेवढाच सपोर्ट केला. त्यामुळे मी माझ्या सगळ्या घरच्यांचेच त्या बाबतीत आभार मानतो. म्हणजे सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे केलेला. सपोर्ट कधी कोणत्या गोष्टीला जिथे मी चुकतोय तिथे माझ्या वडिलांनी थांबवलं सुद्धा. पण जिथे सपोर्ट करायला पाहिजे की जिथे प्रोत्साहन द्यायला पाहिजे तिथे मला नेहमीच घरच्यांनी सपोर्ट केलेला आहे. म्हणजे सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सपोर्ट शिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. बरं भैया, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनलतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की अमित शांताराम पाटील भैया साई इन्फ्रा डेव्हलपरचे सर्वेसर्वा हे एक सर्वसामान्य कुटुंबातीलच व्यक्ती असून त्यांनी शून्यातून साम्राज्य उभे केले. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकते त्याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.